हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 42वी गोष्ट श्री अद्वैतदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आता आपण तिसरा आणि शेवटचा भाग ऐकूया. बाबांचे एक शिष्य होते, म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण घेतलेले शिष्य श्री प्रिया चरणदास बाबा. त्यांच्यावरती अद्वैतदास बाबाजी यांची विशेष कृपा होती. त्यामुळे आपल्याला असे आलेले अनुभव ते त्यांना नेहमी सांगत असत. श्रीकृष्ण बलराम यांच्या दर्शनाची जी घटना आपण ऐकली, तिचं वर्णनसुद्धा त्यांनी या शिष्यांकडेच करून ठेवलेलं होतं. त्यामुळं ते आपल्यापर्यंत पोचू शकलं. काही दिवसांनंतर बाबा राधाकुंड येथे जाऊन राहू लागले आणि श्रीमद भागवत आणि इतर भक्तिशास्त्रांच्या ग्रंथावरती प्रवचन देऊन राधाकुंड येथे राहणाऱ्या वैष्णवांना आनंदित करू लागले. याच सुमारास गोवर्धन येथून त्यांचे गुरुदेव श्री विष्णुदास बाबाजी हे अस्वस्थ आहेत असा निरोप त्यांना मिळाला. म्हणून ते गोवर्धन येथे निघाले. श्री अद्वैतदास बाबाजी यांचे एक शिष्य श्री हरिदास बाबाजी हे गोवर्धन येथे गुरुदेवांची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेले होते. जेव्हा अद्वैतदास बाबाजी हे रस्त्यावरतीच होते, अजून मार्गातच होते, तेव्हा श्री हरिदास बाबाजींनी एका व्यक्तीबरोबर त्यांना निरोप पाठवला की श्री गुरुदेव नित्यलीलामध्ये प्रवेश करून गेलेले आहेत. हे ऐकताच अद्वैतदास बाबाजी हे गौरांग असं म्हणत मूर्छित झाले. काही वेळाने मूर्छेतून बाहेर येऊन स्वस्थ झाल्यावरती त्यांनी हरिदासाने ज्या व्यक्तीला निरोप घेऊन पाठवलेलं होतं त्यांना म्हटलं की आता माझ्या अंगात तिथपर्यंत जायचं सामर्थ्य नाही. तुम्ही आता परत जा आणि हरिदास याला माझा निरोप सांगा. त्याला म्हणावं की बाबाजी महाराजांची अंत्येष्टी तू अगदी व्यवस्थित यथोचित रूपाने कर. तो व्यक्ती निघून गेला. हरिदास बाबाजी महाराज अंतिम संस्कार करून रात्री गोविंदकुंड येथे आपल्या कुटीमध्ये झोपलेले होते. पहाटेच्या समयास श्री विष्णुदास बाबाजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि ते हरिदास यांना म्हणाले, तो माझा अद्वैतदास माझ्या विरहामध्ये अत्यंत कातर झालेला आहे. तो एखाद्या वेळेस प्राणत्याग करेल. त्यामुळं तू त्याला जाऊन भेट आणि त्याला सांग की असं दुःख करू नकोस. मी ज्या ठिकाणी तुळशीच्या खाली बसून भजन करत होतो, तिथं तू ये. तिथे मी तुला पहिल्याप्रमाणेच भेटेन आणि तुझ्याशी बोलेन सुद्धा. हरिदास दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले आणि राधाकुंड येथे गेले. त्यांनी अद्वैतदास बाबाजींना आपल्या स्वप्नाचा सर्व वृत्तांत सांगितला. बाबा अत्यंत व्याकुळ भावाने म्हणाले, मला चल पटकन मला तिथे घेऊन चल. खरोखरीच जर माझ्या सद्गुरूंचं मला दर्शन झालं तर मी जिवंत राहीन, नाही तर मी गोविंद कुंडामध्ये बुडून माझा जीव देईन. गोविंद कुंड येथे पोचल्यानंतर खरोखरी तुळशी मंचाच्या खाली श्री गुरुदेवांनी अद्वैतदास बाबाजींना साक्षात दर्शन दिलं. त्यांच्याशी त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत ते बोलले, त्यांना आश्वस्त केलं. असं झाल्यानंतर श्री अद्वैतदास बाबाजींचं मन आपल्या गुरुदेवांच्या दर्शनाने शांत झालं. मग काही काळानंतर श्रीमद भागवत वगैरे ग्रंथांचा पाठ करून ते पुन्हा लोकांची सेवा करू लागले. आपल्या उपदेशामध्ये बाबाजी नेहमी काही गोष्टी सांगत. त्यातील काही गोष्टी आपल्या साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांचा आपण परामर्श घेऊया. या सर्व काही 2 गोष्टी त्यांनी श्रीमद कुंज बिहारी दास बाबाजी यांना सांगितलेल्या होत्या. अद्वैतदास बाबाजींनी सांगितलेली पहिली गोष्ट अशी की त्यांनी स्वतः जेव्हा साधनेला सुरुवात केली, तेव्हा प्रारंभीच्या काळामध्येच त्यांनी मधुर रसाच्या
लीलांचं स्मरण करायला सुरुवात केली. पण ते स्मरण त्यांना लाभप्रद झालं नाही. त्या मधुर रसाच्या लीलांच्या चिंतनाने त्यांची इंद्रिये चंचल होऊ लागली आणि त्यांचं मन भरकटू लागलं. म्हणून त्यांनी लीला चिंतन सोडून दिलं आणि मग केवळ नामजप, शास्त्राध्ययन, कथा आणि कीर्तनामध्ये त्यांनी आपलं मन लावलं. त्यामुळे त्यांचं हृदय, मन शुद्ध झालं आणि हळूहळू लीला चिंतनाचा अधिकार त्यांना सहजपणे प्राप्त झाला. मग त्यांनी मधुर रसाचं लीला चिंतन सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. त्याच्यामध्ये त्यांना सिद्धी मिळाली. या संदर्भातच दुसरी गोष्ट जी त्यांनी श्रीकुंज बिहारी दास यांना सांगितली, ती अशी की एकदा श्री अद्वैतदास बाबाजींना एक सिद्ध महात्मा भेटले. ते अतिशय तेजस्वी आणि प्रभावशाली होते. ते होते खरं तर गौडीय पद्धतीचेच, तरीही शांतरसाचे उपासक होते. त्या महात्म्यांच्या प्रभावामुळे अद्वैतदास बाबाजींचा झुकाव शांतरसाच्या बाजूला झाला आणि ते शांतरसाची उपासना नकळत करू लागले. त्यामुळे मधुर रस जवळपास सुटून गेला. आता मधुर रस सुटला हे लक्षात आल्यानंतर त्यांचं मन कासावीस झालं आणि त्यांना शांतरसाचाही पूर्ण लाभ झाला नाही. मधुर रसामध्ये पुन्हा प्रवेश करणं हे त्यांच्यासाठी अतिशय अवघड आणि कष्टप्रद सिद्ध झालं. 4-5 वर्ष ह्याच्यानंतर अगदी सतत त्यांनी ह्याच्यासाठी अथक परिश्रम केले. श्री रूप गोस्वामी यांचा स्तवमाल हा ग्रंथ आणि श्री रघुनाथदास गोस्वामी यांच्या स्तवावली हा ग्रंथ, या आणि अशा अनेक मधुर रसाच्या ग्रंथांचं त्यांनी सतत अनुशीलन केलं. तेव्हा कुठे शांतरसाचा त्यांच्यावरचा प्रभाव संपला आणि मधुर रसाच्या चिंतनासाठी अनुकूल अशी त्यांच्या चित्ताची भूमिका होऊ शकली आणि मग पुन्हा मधुर रसाची साधना सुरू झाली. यावरून असं स्पष्ट आहे की आपण ज्या पद्धतीने साधना करतो, ती पद्धत माणसांनी म्हणजे साधकांनी सोडू नये आणि त्यासाठी आवश्यक हे आहे की आपली जी पद्धत आहे, त्याच्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने साधना करणारा कितीही जरी मोठा महात्मा असला, तरी त्याचा आदर करावा, परंतु त्याच्या सततच्या संगामध्ये राहू नये. नाहीतर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपलं हातचं सुटतं आणि दुसरं मिळत नाही आणि मध्येच आपण लटकल्यासारखे होतो. श्री अद्वैतदास बाबाजी आपल्या शिष्यांना प्राथमिक अवस्थेमुळे अष्टकालीय लीला चिंतन करायला त्याच्यासाठीच मना करत असत. ते नामजपावर अगदी पूर्ण भर देत आणि म्हणत की नाम हा कल्पतरू आहे. नामाच्या साधनेने साधकाच्या हृदयामध्ये लीलेची स्फूर्ती ही काही काळानंतर आपोआप होते आणि अशी सहज झालेली लीलास्फूर्ती त्याला सिद्धाईपर्यंत घेऊन जाते. नामजपाच्या संबंधामध्ये त्यांनी आपले शिष्य डॉक्टर अमरनाथ सेन यांना सांगितलं होतं की नाम करतो जेव्हा आपण म्हणजे आपण जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा म्हणजे हे त्यांच्या शिष्यांसाठी सांगितलेलं आहे की श्रीमन महाप्रभू यांचं ध्यान करावं. कारण श्रीमन महाप्रभू ज्या भावाने ध्यान करत होते, त्या भावाने आपण ध्यान करावं. महाप्रभू यांचा भाव हा विरहिणी राधेचा होता. विरहिणी राधा. साधकाने श्रीकृष्णाच्या अभावामध्ये, त्याच्या विरहामध्ये अत्यंत स्नेहपूर्वक अशा आतुर मनाने, कातर मनाने त्याचं नामस्मरण करावं आणि अशा प्रकारे महाप्रभूंचं ध्यान पहिल्यांदा जर केलं, तर हा भाव मिळवणं हे सुलभ होतं आणि नामामध्ये जास्त लवकर प्रेम येतं. ते आपल्या शिष्यांसाठी आणखीन 2 गोष्टी सांगत असत. त्या अशा, की आपण जेव्हा भजन संकीर्तन करतो, तेव्हा साधकाचा मनोभाव असा पाहिजे, की तो श्री नित्यानंद प्रभू आणि त्यांचे गुरुदेव यांच्याबरोबर कीर्तन करत आहे. म्हणजे तो त्या दोघांची कीर्तनामध्ये साथ देत आहे. अशा प्रकारे जर मनोभूमिका ठेवली, तर कीर्तनामध्ये अत्यंत लवकर प्रेमभावाची प्राप्ती होते.
मधुर रसाचा जो साधक आहे, त्याने साधना करताना स्वतःला आपण राधाराणीची दासी आहोत, असं समजणं जरुरी असतं. आणि आपला संसार हा आपला नसून राधाराणीचा संसार आहे. राधाराणीच्या संसाराचंच मी सगळं काही काम करत आहे, असा मनोभाव ठेवून त्याने आपल्या संसारातली सर्व कार्ये करावी. अशामुळे राधाराणीची कृपा आणि प्रेमभाव या दोन्हीही गोष्टी लवकर प्राप्त होतात. काही काळानंतर या कथेमध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे, ते श्री चंपा ठाकूर महाशय हे अद्वैतदास बाबाजींच्याकडे आले आणि त्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. आणखीनही काही शिष्य खूप नावारूपाला आले पुढे या अद्वैतदास बाबाजींचे. त्यांची नावं अशी: श्री वैष्णवदास शास्त्री, श्री भागवतदास, श्री कुंजबिहारी दास, श्री दीनचरण दास, श्री प्रेमानंद शास्त्री, डॉक्टर अमरनाथ सेन, श्री रासगौर घोषाल इत्यादी. असे करता करता अनेक शिष्यांचं आयुष्य ह्या अद्वैतदास बाबाजींनी प्रेमाने भरून टाकलं आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली. सन 1962 मध्ये एक दिवस श्री अद्वैतदास बाबाजी यांनी आपल्या सर्व शिष्यांना पत्र पाठवली. पत्रामध्ये लिहिलेलं होतं की फाल्गुन मासातील कृष्ण पक्षामध्ये त्या सर्वांनी गोवर्धन येथे यावं आणि अद्वैतदास बाबाजींची भेट घ्यावी. पत्र मिळताच दूरदूरून त्यांचे शिष्य त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले. प्रत्येकाशी अगदी खाजगी आणि भरपूर वेळ अशी भेट घेऊन त्यांना चांगला सुरेख असा उपदेश करून त्यांनी प्रत्येकाचं समाधान केलं. मग नवमीच्या दिवशी श्री हरिदास आणि श्री नित्यानंद दास यांना बाबा म्हणाले की माझे दीक्षा गुरुदेव मला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. एकादशीच्या दिवशी पहाटे जेव्हा श्रीमन महाप्रभू श्रीवास अंगणामध्ये कीर्तनाला प्रारंभ करतात, त्यावेळेला मी माझ्या गुरुदेवांच्या बरोबर जाईन तिथे आणि श्री श्री निताई गौर यांच्या चरणामध्ये उपस्थित होऊन कायमसाठी तिथेच राहीन. अद्वैतदास बाबाजी यांची श्रद्धा अशी होती की ज्याप्रमाणे वृंदावन येथे श्रीकृष्णाची लीला एका सूक्ष्म अलौकिक पातळीवरती नित्य चालू असते, त्याचप्रमाणे गौरांग प्रभू आणि श्री श्री निताई यांची सुद्धा लीला ही श्रीवास अंगणामध्ये नित्य चालू असते. त्यामुळे दररोज पहाटे हे श्रीवास अंगण येथे कीर्तन करतातच. दशमीच्या दिवशी सकाळपासूनच शिष्य आणि वैष्णवगण हे बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले. प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाने बोलून त्यांनी सर्वांना आनंदित केले. संध्याकाळच्या वेळेला ते शिष्यांना म्हणाले की मी आता जाणार आहे. माझं शरीर जेव्हा शांत होईल त्यावेळेला शहाणपणा करून कुठल्याही प्रकारच्या औषधीचा माझ्यावरती तुम्ही प्रयोग करू नका. फक्त मधुर असं हरिनामाचं संकीर्तन माझ्याभोवती करत राहा. मध्यरात्री ते श्री हरिदास या आपल्या शिष्याला म्हणाले, अरे माझी नाडी बघ आणि सांग तरी की माझ्या शरीराची अवस्था कशी आहे. श्री हरिदास यांनी नाडी पाहिली आणि ते म्हणाले की तुम्ही तर स्वतःच सर्व जाणता, मी आणखीन काय वेगळं सांगणार आहे. याच्यातून श्री हरिदास यांना सुचवायचं होतं की तुमची प्रकृती शारीरिकरित्या पाहायला गेलं तर अगदी व्यवस्थित आहे. परंतु जर तुम्हीच हा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही जाणार आहे, तर त्याच्या शरीराच्या अवस्थेशी काय संबंध राहणार आहे? मग अद्वैतदास बाबाजी म्हणाले, अच्छा असं आहे का? मग मी आता थोडा वेळ स्थिर भावाने झोपतो. असे म्हणून ते मौन झाले. शिष्यगण मधुर स्वरामध्ये कीर्तन करू लागले. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद अशा प्रकारचं ते सुंदर असं कीर्तन होतं. थोड्या वेळाने त्यांचा शिष्य श्री प्रेमदास यांनी अद्वैतदास बाबाजींना कळवळून विचारलं, बाबा
काय खरोखरच तुम्ही आम्हाला सोडून जाणार?" तेव्हा बाबा फक्त "हो" म्हणाले आणि पुन्हा ते मौन झाले. मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहाटेच्या वेळेला एकादशीच्या प्रारंभाच्या काळामध्ये मधुर कीर्तनाच्या ध्वनीमध्ये त्यांनी आपलं हे पार्थिव शरीर सोडलं आणि सिद्ध देहाने श्रीवास अंगणामध्ये श्री निताई गौरांग यांच्या कीर्तनामध्ये ते जाऊन सम्मिलित झाले कायमसाठीच. हरी ओम.